नमस्कार. मी भावना धांडे. काल मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली होती, ती रेंटच्या घरामध्ये जाण्या अगोदर व्यक्तींनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ह्याबद्दल होती. आज जी मी तुम्हाला सांगते आहे, की काय तुम्हाला आज माहिती सांगते आहे, की तुम्ही जे नवीन घर किंवा नवीन फ्लॅट ज्यावेळेस विकत घ्यायला जाता किंवा सिलेक्ट करायला जाता, तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट, बिल्डरचा प्रश्न येतो. तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस विचार येतो, की आपल्याला नवीन घर घ्यायचं आहे किंवा नवीन फ्लॅट घ्यायचा आहे. आता बघा, जमिनीच्या लेवलवर जे घरं असतात किंवा बंगलो बांधतो आहे, त्यामध्ये योग्य प्रॉपर पद्धतीने आपण भूमिपूजन वगैरे सगळ्या गोष्टी करतो. त्यामध्ये सांगण्यासारखं काहीच नसते. पण आता जमिनीचे रेट इतके वाढलेले असतात, की आपण फ्लॅट सिस्टीमकडे जास्त वळलो आहे. मग फ्लॅट सिस्टीमकडे ज्यावेळेस वळलो आहे, तर आपल्याला प्रिकॉशन घेणं पण फार गरजेचं आहे, बरोबर? मग आपण ज्यावेळेस इन जनरल आपण ज्यावेळेस बिल्डरकडे जातो, त्यावेळेस आपण काय विचारतो, की हे फ्लॅट कसे आहे, किती स्क्वेअर फूटचे आहे, बरोबर आहे? मग बिल्डर काय म्हणतो, की आमचे सगळे फ्लॅट ना अगदी वास्तू ऑस्पिशियस आहे. आम्ही सगळे प्लॅन सँक्शन केलेले आहे. बरोबर आहे, की वास्तूनुसार असेल तरच ते प्लॅन सँक्शन होतात महानगरपालिकेकडून. पण ते कोणते सँक्शन होतात? ते होतात जमिनीच्या लेवलवर सुरुवातीला. जेव्हा आर्किटेक्चर त्यांना काय देतो, सगळं व्यवस्थित प्लॅन करून देतो, की बिल्डिंग ह्या दिशेला राहील, ह्या दिशेला रूम राहणार, ह्या दिशेला त्याला काय म्हणतो आपण आपलं चौकीदार असतो, त्याचा रूम राहणार, सेप्टिक टँक असणार, पाण्याची टाकी कोणत्या दिशेला असणार. त्या पद्धतीचा जो प्लॅन असतो तो पालिकेकडून तो सँक्शन करतो. तो प्लॅन सँक्शन होतो कारण की तो कॉमन एरिया असतो, सगळ्यांनी यूज करायचा असतो. जशा पायऱ्या आणि खालची पार्किंग ही कॉमन असते, ती त्या प्लॅनमध्ये येते. आपले फ्लॅट हे कॉमन नाही आहे. आपल्या फ्लॅटमध्ये आपलंच कुटुंब राहणार आहे, इतरांचं कुटुंब राहणार नाही आहे, बरोबर ना? मग ते कॉमन होणार का? नाही. मग आपलं प्रिकॉशन काय आहे, की ज्यावेळेस आपण ते फ्लॅट बघायला जातो, त्यावेळेस बिल्डरला नेहमीच सांगा किंवा त्यांना सांगा किंवा त्यांना मागा. ह्या गोष्टी मागणं फार गरजेचं आहे. आपण जोपर्यंत बोलणार नाही ना, तोपर्यंत त्याला हे कळणार नाही, की क्लायंट अवेअर आहे की नाही. त्याचा न्यूनगंड काय असतो, की आम्ही 50,000 ₹55,000 द्या 50 किंवा 55 लाख रुपये क्लायंटकडून मागायचे आणि त्यांना घर द्यायचं. 1,00,00,000 द्यायचे, 1,00,00,000 आपल्याला क्लायंट देतोच, त्याला घर घे. बरोबर आहे? पण आपण 1,00,00,000 देतो आहे, ते काय आपल्याला काही फुकटाचे आपण देत नाही आहे. आपण आपल्या कष्टाचेच पैसे त्याला देतो आहे. मग त्यावेळेस म्हणताना तुम्ही त्यांना म्हणा, की आम्हाला हे 55 लाखाचं घर घेतो आहे, तर आम्हाला वास्तू रिपोर्ट हवा आहे आमच्या फ्लॅटचा. प्रत्येकाने आपल्या फ्लॅटचा वास्तू रिपोर्ट हा बिल्डरला मागितलाच पाहिजे. आतापर्यंत कोणीही मागितलेला नाही. त्यामुळे बिल्डर्स हे अवेअर नाही आहेत. तुम्ही ज्यावेळेस मागाल वास्तू रिपोर्ट, त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये ते फिट होतं, की प्रत्येक व्यक्ती येतो आहे, त्यावेळेस आपल्याला एक कॉमन गोष्ट मागतो आहे, की वास्तू रिपोर्ट हवा आहे. बरोबर? आणि तेही प्रत्येक फ्लॅटचा. मग त्या प्रत्येक फ्लॅटचा ज्यावेळेस वास्तू रिपोर्ट मागतोय, म्हणजे नक्कीच क्लायंट हा अवेअर असेल त्या बाबतीत. म्हणजे तुम्ही फेसबुकला, ऑफलाईनला किंवा ऑनलाईनला, फेसबुकला, इंस्टाग्रामला ज्यावेळेस तुम्ही इतके अवेअर असता, क्लासेस करण्यासाठी किंवा काही तुम्हाला वास्तूचं सगळं शिकण्यासाठी, रील बघण्यासाठी, तर तुम्ही हे इम्प्लिमेंट का करत नाही? तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट बघायला जाता, त्यावेळेस बिल्डरला म्हणायचं आहे. ही अशी गंमत झाली, की शाळेमध्ये ज्यावेळेस आपण 75 किंवा 1,00,000 रुपये भरतो, त्यावेळेस व्यक्ती काहीच बोलत नाही. कारण की आपण 1,00,000 भरले. पण आपण इतर ठिकाणी ज्यावेळेस 10,000 किंवा 20,000 रुपये क्लासेससाठी भरतो, तेव्हा आपण त्या क्लासच्या टीचरला म्हणतो, की तुम्ही व्यवस्थित शिकवा. ही अशी गंमत झालेली. मग असं करायचं नाही. तुम्ही फ्लॅट घेता आहे, त्याच्यासाठी तुम्ही 55 लाख रुपये देत आहे, 1,00,00,000 रुपये देत आहे. तर वास्तूचं बघताना नेहमीच बिल्डरला म्हणायचं, की आम्हाला ह्या फ्लॅटचा वास्तू रिपोर्ट हवा आहे. प्रत्येकजण सारखे मागाल, त्यावेळेस त्यांच्या माइंडमध्ये हे फिट होतं, की नाही क्लायंट खूप अवेअर आहे आणि त्याला आता सध्या वास्तू रिपोर्ट फार पाहिजे आहे. जर तो नाही म्हणाला, तर तुम्ही स्वतः फ्लॅट ज्यावेळेस जाता घ्यायला, त्यावेळेस त्या फ्लॅटचं ब्ल्यूप्रिंट एखाद्या वास्तुतज्ञाकडून कन्फर्म करून घ्या.
त्याच्याकडून वास्तू रिपोर्ट मागा प्रॉपर, त्याच्यामध्ये कलर थेरपी पण मागा. आणि बिल्डरला म्हणा की त्याच्याकडून ज्यावेळेस मिळेल वास्तू रिपोर्ट, त्यावेळेस त्याच्या वास्तू रिपोर्टमध्ये किंवा आपल्या वास्तू रिपोर्टमध्ये जे पण काही प्रॉब्लेम असेल, जसं तुम्ही सांगायचं एक्झाम्पल म्हटलं तर गॅसचा ओटा, बरोबर आहे. प्रत्येकाचा गॅसचा ओटा हा काळ्या दगडांचा असतो. जर तिथे वास्तुदोष असेल आणि मला ग्रीन कलरचा, बडोदा ग्रीन कलरचा जर तिथे दगड बसवायचा असेल, तर अगोदरच बिल्डरला म्हणायचं आहे की आमच्या वास्तू रिपोर्टमध्ये हे लिहिलेलं आहे, तर तुमच्या 55 लाखामध्ये आम्हाला ग्रीन कलरचा, बडोदा ग्रीन कलरचा आम्हाला तो गॅसचा ओटा हवा आहे. आम्ही त्यावर वरती पैसे काही देणार नाही. हे पहिलेच कबूल करून घ्या. त्यानुसार एंटरन्स, आता वास्तू रिपोर्टचं तुम्हाला काय बेनिफिट्स मिळतं, मी काय देते वास्तू रिपोर्टमध्ये ते सांगते. बाकीचे मला त्यांचं इतकं काही माहिती नाही. आम्ही जनरली कंबो देत असतो. कंबो म्हणजे काय असतं की तुमचं ब्ल्यूप्रिंट घराचं, त्याच्यावर वास्तुचक्र असतो, त्याचे बार चार्ट असतात. त्याचे बार चार्ट झाल्यानंतर तुम्हाला आम्ही खाली वास्तुदोष लिहून देतो, त्याचे रेमेडीज लिहून देतो, त्याचे कलर्स लिहून देतो. सगळे कलर्स तुम्हाला हे केव्हा उपयोगात पडतात, कलर्स तुम्ही ज्यावेळेस इंटेरियर करता. आता जनरली आपल्याकडे इंटेरियर येतो, आपण इंटेरियरला 15 लाख 16 लाख भरपूर म्हणजे खर्च करतो. पण ते इंटेरियरवाल्याला हे माहिती नसतं की वास्तू काय आहे. तो तुम्हाला म्हणतो की हा वास्तूनुसारच आम्ही कलर केलेले आहे, पूर्व दिशेला कोणता कलर पाहिजे सगळं तेच द्या. असं काही नसतं. तुमच्या रिपोर्टमध्ये जर वास्तूनुसार तुम्हाला ज्या साईडला जी दिशा मिळालेली आहे, ज्या वॉलला जी दिशा मिळालेली आहे, त्या वॉलचे तुम्ही जे ठेवणार आहे, फ्लॉवर पॉट ठेवायचं आहे, त्या वॉलला कोणता कलर द्यायचा आहे, कोणता वॉलपेपर लावायचा आहे, ते सगळं आपण तिथे कलर देतो आहे. त्या कलरच्या थीमनुसार किंवा त्या कलरच्या फॅमिलीनुसार तुम्ही तिथे कलर्स लावायचे. जर ग्रीन कलर असेल तर ग्रीन कलरची जी फॅमिली असते, डार्क टू लाईट किंवा ग्रीनमध्ये ब्ल्यू पण थोडंसं ॲड चालतो आहे, तर मग त्या पद्धतीने वॉलपेपर तुम्ही डेव्हलप करून तिथे आपलं सगळं इंटेरियर व्यवस्थित करू शकता. हे बेनिफिट तुम्हाला होतं वास्तू रिपोर्टचा. त्याच्यानंतर तुमचे मोबाईल्स नंबर चेक करून देतो आम्ही. तुमच्या नावांमध्ये जर काही व्हायब्रेशन कमी जास्त असेल, म्हणजे एखादा अल्फाबेट जास्त कमी जास्त करायचा असेल, तर तो पण आपण लिहून देतो. ह्या पद्धतीने तुम्हाला ते सगळा वास्तू रिपोर्ट मिळतो. तुमच्या जन्मकुंडलीनुसार तुमच्या घरामध्ये काही चेंजेस करायचे असेल, तर ती पण कुंडली चेक करून आम्ही सगळं वास्तू रिपोर्टमध्ये देतो. इतर काय देतात हे मला माहिती नाही, मी हे देते हे मला माहिती आहे. मग हे सगळं वास्तू रिपोर्ट ज्यावेळेस तुम्ही बिल्डरकडून मागताय, त्यावेळेस त्याचा हा बेनिफिट होतो. मग तुम्ही ह्या गोष्टीचा अवेअर ठेवा की आपण इतके पैसे खर्च करतो आहे, इतके लाख खर्च करतो आहे, त्यामध्ये जास्त मुळात म्हणजे वास्तू कन्सल्टची फी नसते. एक 15 ते 20,000 असते पर फ्लॅट. जास्तीत जास्त 12 घेणारे असतात किंवा 15 घेतात. ते 15,000 किंवा 20,000पर्यंत ते तुम्ही 55 लाखामध्ये ॲड करू शकता. काही प्रश्न नाही आहे तेवढा. आणि ते करायलाच पाहिजे, कारण की हे तुमचं आहे, घर तुमचं आहे, तुम्हाला त्या घरात राहायचं आहे, त्या घराची इम्पॅक्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ह्या बाबतीत तुम्हाला नक्कीच अवेअर राहायला पाहिजे. आजपर्यंत कोणत्याही बिल्डरनी हे असं वास्तू रिपोर्ट दिलेला नाही आहे, मी तर माझ्या तरी ऐकण्यात नाही आहे. पण आपण जर मागू तरच त्या व्यक्तीला कळेल की आता क्लायंट हे जास्त अवेअर झालेले आहे. प्रत्येक वेळेस आलेला व्यक्ती आपल्याला हेच मागतो आहे की आम्हाला वास्तू रिपोर्ट द्या. त्यामुळे मागितल्याशिवाय आपल्याला मिळत नाही, हे मात्र तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे गेल्यानंतर नक्कीच मागा. जर देत नसेल तर तुम्ही स्वतःहून वास्तू कन्सल्टंटकडून ते सगळं करवून घ्या, जेणेकरून ती रिपोर्ट तुम्हाला भविष्यात पण कामात पडेल. कर्टन कसे लावायचे, कोणत्या दिशेला कोणते कर्टन पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये लिहून दिलं जातं. पैसे जातात, पण 55 लाखासमोर 15 ते 20,000 काहीच नसतं. त्यामुळे ते रिपोर्ट तुम्हाला परमनंटली तुमच्याजवळ असतं. एक तर PDF स्वरूपात असतं किंवा ते फाईल स्वरूपात असतं. जे असेल ते त्या पद्धतीने ते व्यवस्थित ठेवायचं आणि त्या पद्धतीने आपल्या घराचं करायचं. मग हे घराचं रिपोर्टमध्ये जे जसं जसं दिलेलं असेल त्या पद्धतीने टॉयलेट जर वेगळ्या दिशेला आलं असेल तर तिथे स्ट्रिप टाकून तुम्ही लागलीच तुमच्या घराचं कन्स्ट्रक्शन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस टाईल्स टाकायच्या अगोदरच तुम्ही तिथे स्ट्रिप टाकू शकता, ते कट करू शकता. म्हणजे वरून तुम्हाला अशी टाईल्स फुटल्यासारखी दिसणार नाही, कुणाला काही कळणार नाही, सगळं व्यवस्थित राहील.
उंबरठा जर व्यवस्थित नसेल, एंट्रन्स जर व्यवस्थित शुभतत्वावर नसेल, तर तुम्ही ती लागलीच ब्लॉक करू शकता. त्याचा इम्पॅक्ट पडणार नाही एवढा. ह्या गोष्टीची तुम्ही प्रिकॉशन घ्यायलाच पाहिजे. जे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्कीच माझं हे चॅनल गॅलेक्सी वास्तू हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. इतरांना शेअर करायला स्वार्थीपणा करू नका. स्वार्थी व्हायचंच नाही आहे. ही मुळात म्हणजे ही जी माहिती देते ही सगळ्यांसाठीच कामाची आहे आणि सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा अवेअरनेस यायला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.